या महाराष्ट्रात त्याचबरोबर या जगताचे गुरु संत तुकाराम महाराज, त्याचबरोबर जे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर संभाजी महाराज, त्याचबरोबर ज्यांचा आपण या ठिकाणी संविधानाच्या रूपाने गौरव करत आहोत, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आपल्या सर्वांचे की ज्यांनी मूलभूत अधिकार दिले आणि सर्वसामान्यांना एक चांगला जगण्याचा अधिकार दिला, आपल्या सर्वांचे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माई सावित्रीबाई, माई भीमाई, या सर्वांना या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो. मित्रांनो, आज खरोखर अतिशय चांगले विषय या ठिकाणी BS कोर्सच्या माध्यमातून निवडले गेले. आज खरोखर आपल्याला जो मान सन्मान मिळाला पाहिजे होता तो आज संपूर्ण नागरिकाला मिळत नाही. का मिळत नाही तर संविधान हे लोकमानसामध्ये या ठिकाणी जसं पाहिजे तसं या ठिकाणी रुजत नाही. याला कारणीभूत आपण आहोत. आपल्याला या लोकशाहीची, या संविधानाची आपल्याला जागरूकता असली पाहिजे. आपल्याला त्याबद्दल आदर असला पाहिजे. त्याबद्दल आपल्याला त्या लोकशाहीचा सन्मान ठेवता आला पाहिजे. जसा आपण शेतकरी म्हणून एखाद्या पिकाची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपण संविधानाचं सुद्धा संवर्धन केलं पाहिजे. या ठिकाणी मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं. आज मौलिक अधिकार असो, मूलभूत अधिकार असो, यावर काही जातीय व्यवस्था या ठिकाणी अधिकार गाजवतात, गुलामी गाजवतात, आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला आवाज उठवणं हे सर्व भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य समजतो. आज खाजगीकरणाचा विषय निघाला. आज खाजगीकरण वेगळ्या दिशेनं चाललं. आज खाजगीकरण आपल्याला गुलामीकडे नेतंय. पण मला तर वाटतं की आजची जी भांडवलशाही आहे, जी भांडवलशाहीची जी व्याख्या असते, भांडवलशाही म्हणजे एक प्रकारचा नफा मिळवणारी एक भांडवलशाही. त्यामध्ये खाजगीकरण असतं, त्यामध्ये राजकीय संस्था कोणताही भाग घेत नसतात. ती एक भांडवलशाही आहे. पण आजच्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारची भांडवलशाही तुम्हाला दिसायला मिळते. ती एक भांडवलशाही कोणती असेल तर ती पाळत ठेवणारी भांडवलशाही. पाळत ठेवणारी भांडवलशाही, पाळत ठेवणारी भांडवलशाहीमध्ये एक दिवस हुकुमशाहीकडे नेणारी असते. कारण ही भांडवलशाही संविधानाला, नागरिकाला गुलामीकडे नेणारी एक भांडवलशाही असते. तिचं नाव असते पाळत ठेवणारी भांडवलशाही. तर आपण पाळत ठेवणारी भांडवलशाही आपण कसं म्हणू शकतो की या भांडवलशाहीमध्ये नफा मिळवला जातो. या भांडवलशाहीमध्ये नागरिकावर खाजगी डाटा मिळवण्याचा जो अधिकार त्यांना प्राप्त झालेला असतो, म्हणजे तुमच्या आमच्या खाजगी संदर्भामध्ये ती भांडवलशाही त्यामध्ये भर घालते किंवा लक्ष देते. तिला पाळत ठेवणारी या ठिकाणी आपण भांडवलशाही म्हणू शकतो. आणि हीच भांडवलशाही तुम्हाला गुलामीकडे या ठिकाणी नेते की काय असं या ठिकाणी वाटायला लागलं. आज जर संविधान जर म्हटलं तर आज संविधानाचा कोणताही अधिकार घ्या, मूलभूत अधिकार घ्या, सामान्य अधिकार घ्या, नागरिकत्वाचा अधिकार घ्या, या अधिकाराची पायमल्ली आपल्याला होताना या ठिकाणी दिसते. साधा मतदानाचा अधिकार जरी म्हटला तर त्यामध्ये पैसा ओढला जातो आणि या पैशाच्या रूपानं मतदान पडलं जातं. म्हणजे कुठंतरी एक प्रकारची भांडवलशाही त्यामध्ये येते आणि आपल्या नागरिकत्वाचा कुठंतरी हनन झाल्यासारखं असं या ठिकाणी मला वाटतं की 1918 मध्ये दिल्लीमध्ये की ज्या ठिकाणी देशाची राजधानी आहे त्या ठिकाणी संविधान जाळलं जातं. पण आज तुझ्या नागरिक म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी विरोध करू शकत नाही, हेही या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. या परिश्रमाकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका स्वराज्यामध्ये आणण्याचं काम केलं. त्याच प्रकारे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तविक पाहता काही आंतरजातीय किंवा जाती समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो विरोध केला त्या विरोधाला सुद्धा न जुमानता त्या जातीला सुद्धा एकत्र बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपण आज या ठिकाणी काय करतो? आज या ठिकाणी BS कोर्सच्या माध्यमातून अतिशय चांगला या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मला तरी असं वाटतं की ज्या ज्या वेळेस आपण या संविधानावर ज्या ठिकाणी अन्याय होत असतो
की ज्या ठिकाणी या संविधानाची पायमल्ली होत असेल तर आपल्या बुद्धिजीवी वर्गानं कुठंतरी एक आंदोलन करून एक नागरिकत्वाची जबाबदारी आपण या ठिकाणी पाळली पाहिजे आणि या संविधानाला आपण जागरूकता एक लोकमहोत्सव म्हणून आपण सादर केलं पाहिजे, जनसामान्यामध्ये केलं पाहिजे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की ही जी ठेकेदारी आहे संविधानाची ठेकेदारी की एकटी शेड्यूल कास्टवाल्यांना जो उचलली का या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाऊल उचलावं लागेल की ओबीसी समाजामध्ये जाऊन मराठा समाजामध्ये जाऊन संविधानाची निर्मिती कशी झाली आणि संविधान कोणाकरता लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की 340वा कलम बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट मधले असतील बौद्ध समाजाचे असतील पण त्यांनी 340वा कलम हे ओबीसी समाजाकरता लिहिलं. हे ओबीसी समाजामध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. हिंदू कोड बिल असेल की महिलांकरता या सर्व सन्मानाच्या ज्या बाबी असतील त्या संविधानामध्ये नमूद करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 341वा कलम एसटी करता लिहिलं आणि 342वा कलम एससी करता लिहिलं. म्हणजे सगळ्यात जास्त जर त्या जातीचा उल्लेख जर केला असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथमतः ओबीसी समाज बोलण्याची संधी दिली. मला मनोगत मांडण्याचं या ठिकाणी संधी मिळाली या बेस कोर्टच्या माध्यमातून मी त्यांचा या ठिकाणी आभारी आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी जय जिजाऊ जय भीम जय संविधान.